सगळ्यांना नमस्कार. छत्रपती शिवरायांना वंदन करून श्री फिटनेस क्लबचं आज उद्घाटन आहे. स्टेजवरती आदरणीय दादांचे मित्रपरिवार, आमचे मित्र जयेश, गणेश, खरं तर रुपेश सर आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा. कारण की या तालुक्यामधील सगळ्यात मोठी जिम ते ओपन करत आहेत. खरं सांगायचं म्हणजे एक दादाने आता उल्लेख केला की 2007 मला वाटतं दादांचा बड्डे असतो जानेवारीत, बरोबर ना? पहिल्या आठवड्यात 12 जानेवारीला असतो. मी बरेच वर्ष बॉडी बिल्डिंग करतो आहे. 2002 पासून बॉडी बिल्डिंग करतो आहे मित्रांनो. अनेक टायटल मारले, अनेक स्पर्धा जिंकल्या. ज्यावेळेस 2017ला जानेवारीमध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त एक दादांच्या नावाने बॉडी बिल्डिंग स्पर्धा होती. ती स्पर्धा जिंकल्यानंतर ऑक्टोबरमध्ये मी वर्ल्ड बॉडी बिल्डिंगमध्ये 32 देशामध्ये सुवर्णपदक जिंकलो होतो. आणि ती स्पर्धा लकी ठरली दादा मला. मी दादांना व्हॉट्सअपला फोटो पाठवला. माझ्याकडे एवढ्या ट्रॉफी आहेत की दादा म्हणजे खूप फुटतात तुटतात, पण एक तुमची ट्रॉफी मी अशी जपून ठेवली. तुम्हाला फोटो पाठवला परवा. आज पण मी जपून ठेवले कारण की तीच पहिली स्पर्धा होती 2017ची माझी. आणि 2017 नंतर ते दिवस माझे तसे पण चांगले होते नो डाऊट. पण त्या स्पर्धेनंतर बरंच आता काय घडलं. खूप साऱ्या कंपन्या आल्या, खूप लोक अप्रोच झाली आणि त्या आपण अजूनपर्यंत टिकून त्यात ठेवलं आहे. कधी बॉडी बिल्डिंगचा किंवा बॉडीचा माज नाही केला. कारण की शेवटी म्हणतो ना आपण, आपल्या मातीशी धरून राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला धरून खूप राहणं गरजेचं आहे. दादांना मी बरेच वर्ष बड्डेला फोन करत होतो. 1-2 वर्ष राहून गेले दादा. परत मित्रांनो, माझा एक मित्र आहे इथे ज्याच्यामुळं आज रुपेश सरांची पण ओळख झाली माझी. अंकुश जोशी अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो. होम जिम असतील, अनेक इक्विपमेंट कंपनीची कामं करतो. असे सगळे मित्रमंडळी धरून ठेवतो आपण. त्यावेळेस आपल्याला म्हणतात ना गिव्ह अँड टेक, आपण एक हाताने पुढं दिलं तर एक हाताने आपल्याला मिळतं. तर अशी ही आपण मैत्री जपून ठेवलेली आहे. आणि फिटनेसबद्दल सांगायचं म्हटलं मित्रांनो, आपण काय करतो ना, व्यायाम करायचं म्हटल्यावरती विचार करतो, पण आपण काय खायचं म्हटलं की विचार करत नाही. खायचं म्हटलं की इथपर्यंत खातो आहे आपण एखाद्यापासून बघा, मटण थाळी खायला जातो, अनलिमिटेड असते, तेव्हा आपण विचार नाही करत, इथपर्यंत खातो. पण म्हटलं ना की अरे तुम्हाला उद्यापासून जिमला जायचं आहे, अरे नाही, तिथं जाऊन अटॅक येतो, गुडघे म्हणजे इंजुरी होते. मी म्हटलं लोकांची ही मेंटॅलिटी कधी बदलणार? आता लोक म्हणतात की 10वीला मुलगा आहे, त्याला जिमला पाठवू का, त्याची हाईट छोटी होणार नाही का? अहो म्हटलं कसं काय पॉसिबल आहे? आता माझी मुलं 12वीला दोघं. आता मी त्यांना 5वीपासून आता मलखांब लावला आहे. आज ते लीन एकदम फिट आहेत. आज त्यांना म्हटलं 4-5 किलोमीटर पळून या तरी जाऊन येतील. म्हणजे आपल्या घरातनंच हे पाहिजे. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर बिंदास ज्यांच्या घरी 8वी 9वी 10वीची मुलं असतील किंवा नाही का, त्यांना ग्राउंड इथे पाठवा. चांगले ग्राउंड लेवलचे वर्कआउट करायला हवा. त्यांची हाईट ॲटोमॅटिक वाढते. जिमनी हाईट ब्लॉक वगैरे काय होत नाही. मी 2002ला जिम लावली, पहिली कॉम्पिटिशन खेळलो होतो. आणि 1995ला मी माझ्या शाळेमध्ये कबड्डी आणि त्याचा मलकाम खेळायचो. तेव्हापासून मला ही व्यायामाची आवड आहे. आजकाल आपण म्हणतो ना सिक्स पॅक बनवण्यासाठी लोक पाय लटकून हँगिंग क्रचेस मारतात. मी 1995ला ते मारत होतो. पण तो माहीत नाही की तो ट्रेंड अजून राहील. पण एक सांगतो की वयाच्या 10व्या-12व्या वर्षात मुलं सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे. ते 60 नंतर पण व्यायाम केला पाहिजे. इथं खूप सारे वयस्कर लोक आहेत, ते म्हणतील आम्हाला काय गरज आहे, आम्हाला बॉडीच नाही बनवायची आहे. तर जिमला जाणं म्हणजे बॉडी बनवणं नाही. थोडंसं डायबिटीज झालं, शुगर झाली, असे कोणते सगळे जे आजार आहेत त्याच्यापासून थोडंसं आपल्याला फिट राहतं किंवा निरोगी राहता येतं. मी म्हणत नाही तुम्ही येऊन लगेच सुरूच करा. थोडेसे सूर्यनमस्कार करा, थोडं चाला 1 तासभर,
चार लोकांची ओळख होते, गप्पा होतात, त्यातनं आपल्याला आपली मनशांती भेटते. तसे दादा म्हटले की इथं आल्यानंतरच एक सुख मिळतं, आणि खरं आहे बरं का. घरी बायकोचं भांडण झाल्यावरती इथून भांडण नाही कोण करत ना, इथं येऊन व्यायामच करतो. पण तेवढंच थोडं आपलं डोकं पण शांत होतं, थोडं स्वतःला पण रिलॅक्स वाटतं. सांगायचं तात्पर्य काय, फिट राहणं खूप गरजेचं आहे. गेले 20-25 वर्ष मी पण व्यायाम करतो आहे. आणखी खूप लोकांना मी फिट करायचा प्रयत्न करतो आहे. दादांना पण म्हटलं, तुम्ही कधी पुण्यात आलात, मी इकडे कधी आलो, दादा म्हणतात की मी बरेच वर्ष होतो आहे, पण माझं पोटच कमी होत नाही. अहो म्हटलं, दादा पहिले एवढे झाड होते मी बघितले तेव्हा, म्हटलं मी ओळखलंच नाही, एवढे बारीक झालेत. म्हटलं बेसिक टिप्स असतात, त्या फॉलो केल्यात तर माणूस बरोबर फिट होतो. लोकांना काय वाटतं, अरे 3-4 तासमध्ये जिममध्ये गेली की बॉडी बनते. असं काय नाही मित्रांनो, तुम्ही स्वतःला 1 तास द्या आणि फक्त खाण्यामध्ये कंट्रोल ठेवा. आपण जेवताना काय करतो माहिती आहे का, पंचपक्वान्न घेतो, भाकरी, भात, रस्सा, सुक्कं, कोशिंबीर. भाकरी अनलिमिटेड असले की आणखी 4-5 एक्स्ट्रा घेतो. अहो एवढं तुम्ही हे जेवण जेवता नाही, ह्यानी तुम्हाला ॲसिडिटी, पित्त होतं. पित्त झाल्यानंतर तुम्हाला जेवण डायजेस्ट होणार नाही. ते तुम्हाला तुमच्या म्हणतात ना, आपण खराब चरबीमध्ये किंवा बॅड फॅटमध्येच ते कन्वर्ट करणार आहे. त्यामुळं एका वेळेस एकाच काहीतरी खावा आणि पोट भरून खावा. मग संध्याकाळी भाकरी खावा की दुपारी भात किंवा असं काहीतरी करा. सकाळी उठल्यानंतर आपण पहिलं तेलकट चहा, ठोस, खारी, बटर पहिलं पाहिजे. त्याशिवाय काही लोकांना चैनीच नाही पडत. थोडंसं खाताना पण थोडं क्वांटिटीमध्ये खा. लोक तो नाश्ता करतात, 2 कप चहा घेतील, अर्धा पुडा खारी संपवतील, झाला नाश्ता. तर तसं नाही, खावा पण फक्त खायला थोडं लिमिट ठेवा आणि पण व्यायाम पण करा. सो धन्यवाद रुपेश सर, पूर्ण श्री जिमचे पूर्ण टीम खूप प्रेम दिलं, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू सर.